भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आत्मा मालिक संकुलाच्या विविध शाळांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य व शिक्षकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विद्यार्थ्यांनी पुष्पांजली वाहत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं. यावेळी संविधान, समानता, शिक्षण आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित संदेश देण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील गरीब, वंचित, दुर्बल घटकांसाठी केलेलं कार्य, भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी तसेच सामान्य जनतेच्या हक्काचं रक्षण करणारं संविधान निर्मितीमध्ये महत्त्वाचा सहभाग यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी शिक्षकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी केलेलं मोलाचं योगदान, विशेषतः भारतीय संविधानाची निर्मिती, अस्पृश्यता निर्मूलनासाठीचा संघर्ष, शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेली निस्वार्थ मेहनत, स्त्री-पुरुष समानतेसाठी उभारलेली भक्कम भूमिका आणि लोकशाही बळकट करण्यासाठी दिलेले विचार याचा उल्लेख करून त्यांच्या विचाराचं अनुसरण करण्याचं आवाहन करण्यात आलं. कार्यक्रमात संविधान प्रस्ताविकेचं एकत्र वाचन करून लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी व्यक्त करण्यात आली असून महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणादायी शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी संकुल व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, साईनाथजी वरपे सर, पटेल माई मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी असं प्रतिपादन केलं. कार्यक्रमाचं नियोजन आपापल्या शाळेमध्ये प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर, माणिकरावजी जाधव सर, संदीपजी गायकवाड सर, नितीन सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व निवृत्त उपजिल्हाधिकारी माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी ट्रस्टच्या वतीनं विनम्र अभिवादन करत संकुलातील विद्यार्थ्यांना सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलेल्या हजारो ग्रंथांच्या ज्ञानसंपदेमुळं ते राज्यघटना निर्मितीमध्ये मोलाचं योगदान देऊ शकले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांना अनुसरून प्रत्येक विद्यार्थ्याने वाचनाचं वेड स्वतःला लावून घ्यावं आणि अधिकाधिक ज्ञान मिळवणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.